एक पाऊल पुढे. जीवन म्हणजे एक प्रवास. या प्रवासात अनेक वळणे, चढ उतार, अडचणी आणि संकटे येतात. अनेक वेळा आपण एखाद्या ठिकाणी थांबतो, गोंधळतो, मागे फिरतो, पण या सगळ्यात एकच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते, ती म्हणजे एक पाऊल पुढे टाकण्याची मानसिकता. राम नावाचा एक तरुण मुलगा होता. त्याचे घर आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. शिक्षण घेण्यासाठी त्याला अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. पण त्याने कधीही हार मानली नाही. दरवेळी अडचण आल्यावर तो स्वतःला म्हणायचा, फक्त एक पाऊल पुढे टाक, मग सगळं सोपं होईल. हे वाक्य त्याला आयुष्याचे ब्रीदवाक्य झाले होते. एक वेळेस त्याला शिक्षणासाठी पैसे नव्हते, मित्र मदतीला नाही, घरची परिस्थिती बिकट. पण त्याने नोकरी केली, रात्रभर काम केले आणि दिवसाला कॉलेजला गेला. तो थकला होता, पण थांबला नाही, कारण त्याला माहिती होतं, पुढे जाण्यासाठी फक्त एक पाऊल लागतो. आणखी एक उदाहरण घ्या. एका शेतकऱ्याचं त्याचं पीक वारंवार नष्ट होतं. वर्षानंतर वर्ष नुकसान होतं, पण त्याने शेत सोडलं नाही. दरवेळी तो म्हणायचा, यावेळेस जरा वेगळं करूया, या पाऊल पुढे टाकूया. अखेरीस त्याच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्याचं पीक जोमात आलं. आपल्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपण थांबतो, गोंधळतो, भीती वाटते, पण त्या क्षणी जर आपण धैर्याने पुढे एक पाऊल टाकलं, तर पुढचा मार्ग आपोआप मोकळा होतो. कित्येक वेळा आपण सर्व गोष्टी परिपूर्ण असाव्यात, सर्व समस्या सुटाव्यात असं वाटतं, पण खरं यश तेव्हाच मिळतं, जेव्हा अंधारातही आपण एक पाऊल पुढे टाकतो. निष्कर्ष: यश, समाधान, आत्मविश्वास हे सर्व गोष्टी अचानक मिळत नाहीत. या मिळतात ते थांबून न जाता एक पाऊल पुढे टाकून. जीवनात काहीही अशक्य नाही, फक्त त्या दिशेने चालण्याची हिंमत हवी. त्यामुळे आज ठरवा, काहीही झालं तरी मी एक पाऊल पुढे टाकणार, कारण तेच यशाचं पहिलं पाऊल आहे.